मी प्राध्यापक शरद लाड SGM कॉलेज कराड 12वी अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर 1 या विषयाच्या अभ्यासांतर्गत पहिलं प्रकरण आहे सभा. आणि सभा म्हणजे काय हे आपण मागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे. सभा कशाला म्हणतात, सभेचे उद्देश काय असतात, सभेचं महत्त्व काय आहे आणि सभा आयोजित कोण करतं, इथंपर्यंत कालच्या व्याख्यानाला किंवा कालच्या लेक्चरला आपण सभेबाबतची माहिती आपण पाहिलेली आहे. यानंतर आज आपण सभा आणि सभांचे जे काही प्रकार आहेत हे सभांचे प्रकार आज आपण पाहणार आहोत. यामध्ये सभा ह्या दोन प्रकारच्या असतात. एक भागधारकांच्या सभा, कारण आपण व्यावसायिक संस्था किंवा कंपनीच्या बाबतीत विचार करतो त्यावेळेस आपल्या एक लक्षात येतं की सभा ह्या दोन प्रकारच्या असतात. एक संचालक मंडळांच्या सभा असतात आणि दोन भागधारकांच्या सभा असतात. संचालक मंडळांच्या सभा ह्या वर्षातून किती वेळा होऊ शकतात, किमान प्रत्येक महिन्याला संचालक मंडळाची एखादी सभा व्हावी असा एक संकेत आहे. पण किमान वर्षामध्ये संचालक मंडळाच्या किमान 5 सभा झाल्या पाहिजेत हा नियम आहे. कंपनी कायदा 1956 नुसार सभेसंबंधी जी काय सभा कशा घ्याव्यात किंवा कोणकोणत्या प्रकारच्या सभा असाव्यात याबाबत जी काही माहिती दिलेली आहे त्या अनुषंगानं सभा म्हणजे काय इथपर्यंतचा काल आपण भाग पाहिलेला आहे. यामध्ये संचालकांच्या सभा, संचालकांच्या नंतर भागधारकांच्या सभा. भागधारकांच्या सभामध्ये एक पहिली सभा असते ही नियामक सभा असते. दुसरी सभा असते आवश्यकता असेल विशेष कारणासाठी तर विशेष सर्वसाधारण सभा असते. त्यानंतर प्रत्येक वर्षी संपल्यानंतर किंवा दरवर्षी प्रत्येक वर्षी वार्षिक हिशेब पत्रके पूर्ण झाल्यानंतर म्हणजे वर्षभर ठेवलेले हिशेब, त्यानंतर आर्थिक वर्ष संपत तो दिवस आणि वर्षाच्या शेवटी सर्व अकाउंट्स क्लोज केली जातात. प्रत्येक खात्याचा बॅलन्स काढला जातो आणि त्या बॅलन्सवरून परत एक स्टेटमेंट तयार केलं जातं. त्याला ट्रायल बॅलन्स असं म्हणतात किंवा तेरीस पत्रक असं म्हणतात. आणि या तेरीस पत्रकावरून व्यापारी खातं की ज्याचा उद्देश असतो नफा, व्यापारी पत्रकाचा उद्देश असतो ढोबळ नफा काढणं किंवा ढोबळ तोटा काढणं. त्यानंतर नफा तोटा पत्रकाचा उद्देश असतो निव्वळ नफा काढणं किंवा निव्वळ तोटा दाखवणं. आणि ताळेबंद पत्रक किंवा त्याला आपण बॅलन्स शीट म्हणतो सांपत्तिक स्थितीचं दर्शन घडवणं. यासाठी हे सर्व वार्षिक हिशेब पत्रके ॲन्युअल अकाउंट्स किंवा ज्याला आपण फायनल अकाउंट्स म्हणतो, ही फायनल अकाउंट झाल्यानंतर अधिकृत लेखापरीक्षकाकडून किंवा हिशेब तपासणीसाकडून किंवा ऑडिटरकडून सर्व हिशेबांची तपासणी केली जाते. आणि सर्व हिशेबांची तपासणी केल्यानंतर येणाऱ्या पहिल्या 6 महिन्याच्या आत वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यावी लागते. तर आता या ठिकाणी आपण भागधारकांच्या ज्या काही 3 सभा आहेत या 3 सभांचा विचार केला तर एक नियामक सभा, विशेष सर्वसाधारण सभा आणि वार्षिक सर्वसाधारण सभा या 3 सभांचा या ठिकाणी आपल्याला आवर्जून उल्लेख करावा लागतो. या प्रामुख्यानं सभासदांच्या बाबतीत घ्याव्या लागतात. यामध्ये पहिली सभा असते ती नियामक सभा असते. एखाद्या कंपनीची स्थापना होते, एखाद्या संस्थेची स्थापना होते किंवा एखाद्या व्यवसाय संस्थेची स्थापना होते. कारण व्यवसाय संस्था म्हणलं की त्यात काही उत्पादकीय संस्था असतात, प्रोडक्शन युनिट असतात. त्यामध्ये एकतर सेवा उत्पादन केली जाते किंवा सर्व्हिस प्रोडक्शन केली जाते किंवा सेवा तयार केली जाते किंवा वस्तू तयार केल्या जातात किंवा माल तयार केला जातो. म्हणजे प्रोडक्शन युनिट असेल तर कोणत्याही प्रकारची संस्था असेल किंवा कोणत्याही प्रकारची कंपनी असेल तर त्या कंपनीच्या स्थापनेपासून एकदा कंपनी स्थापन झाली, व्यवसायाला सुरुवात झाली की व्यवसायाला सुरुवात झाल्यापासून 1 महिन्यानंतर आणि 6 महिन्याच्या आत जी सभा घ्यावी लागते त्या सभेला नियामक सभा असे म्हणतात. कंपनी कायदा 1956 नुसार कलम 165 अन्वये ही सभा घेणं प्रत्येक कंपनीला आवश्यक आहे किंवा कंपल्सरी आहे किंवा सक्तीचं आहे. समजा ही नियामक सभा
घेण्यात जर टाळाटाळ केली तर कायद्यानं त्या कंपनीवर कायदेशीर कारवाई होते. कारण भागधारक हे संस्थेचे मालक असतात, कंपनीचे मालक असतात. भागधारकांच्या पैशावर किंवा सर्वांचं भांडवल एकत्रित करून जी संस्था स्थापन झालेली असते त्याला आपण संयुक्त भांडवली संस्था किंवा तिला कंपनी असं आपण म्हणतो. आणि मग ज्यांचं भांडवल आहे, जे मालक आहे, हे मालक संख्येनं प्रचंड असतात किंवा असंख्य असतात किंवा विखुरलेले असतात. शेकडो, हजारो, लक्षावधी सभासद असतात आणि ते जिल्ह्यामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल किंवा संपूर्ण देशामध्ये असेल तर हे सर्व सभासद काय असतात तर विखुरलेले असतात. आणि सर्वजण एकाच वेळेला मालक आहेत म्हणून कंपनीचा कारभार पाहू शकत नाही. आणि मग त्यांच्या वतीनं त्यांनी निवडलेले जे काही प्रतिनिधी असतात त्या प्रतिनिधींना आपण संचालक असं म्हणतो. आणि सर्व संचालकांचं मिळून संचालक मंडळ होतं. आणि मग हे संचालक मंडळ कारभार सुरू करतं. पहिलं संचालक मंडळ हे निवडलं गेलेलं असतं, प्रवर्तकांचं असतं. आणि त्यामुळं ह्या प्रवर्तकांना आपण संचालक असं म्हणतो. त्या संचालक मंडळाची सभा ते अगोदर घेतात आणि संचालक मंडळाच्या सभेनंतर नियामक सभेचं नियोजन करतात. संचालक मंडळाच्या सभेचं नियोजन सुद्धा चिटणीसालाच करावं लागतं. आणि त्या सभेमध्ये निर्णय घेऊन कंपनी स्थापन झाल्यापासून 1 महिन्याच्या नंतर आणि 6 महिन्याच्या आत जी भागधारकांची एक पहिली आणि शेवटची आणि कंपनीच्या आयुष्यात एकदाच जी सभा घ्यावी लागते त्या सभेला नियामक सभा असे म्हणतात. आणि मग ही भागधारकांच्या ज्या काही 3 सभा आहेत, नियामक सभा, वार्षिक विशेष सर्वसाधारण सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा, या 3 पैकी आज आपण नियामक सभेबद्दल माहिती घेत आहोत. यामध्ये नियामक सभा कशासाठी घ्यायची, त्याच्या पाठीमागे काहीतरी उद्देश असतात, कारण असतात. कारण संस्थेचे किंवा कंपनीचे मालक कोण असतात तर भागधारक असतात. हे भागधारक विखुरलेले असतात. ते कोणताही कारभार करू शकत नाही. त्यांच्या वतीनं संचालक मंडळ कारभार करतं. आणि मग 1 महिन्यानंतर 6 महिन्यापर्यंत कोणत्याही कालावधीमध्ये किंवा कोणत्याही कालखंडामध्ये या दरम्यान ही सभा घ्यावी लागते. आणि तोपर्यंत जे काय कंपनीची जी काय प्रगती झालेली आहे, कंपनीनं जे काय आत्तापर्यंत जी काय उलाढाल केलेली आहे, जो काही व्यवसाय केलेला आहे किंवा कंपनी कायद्यानुसार चाललेली आहे किंवा नाही, कंपनी ॲक्टनुसार, कंपनी ॲक्ट 1956 नुसार 165 कलमानुसार कंपनीची स्थापना झालेली असते आणि त्यानुसार नियामक सभेची योजना आखलेली असते. यामध्ये नियामक सभा का घेतली जाते, तिची कारण किंवा तिचे उद्देश, कंपनी ॲक्ट 1956 165चं पालन करतो. म्हणजे कंपनी कायदा 1956 नुसार 165 कलमामध्ये नियामक सभेबाबतीत जी काय तजवीज केलेली आहे किंवा ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदींचं पालन कंपनीनं केलेलं आहे किंवा नाही याबाबत सभासदांना माहिती मिळावी हा उद्देश असतो. म्हणून कंपनी ॲक्ट 1956 कलम 165चे पालन करणे किंवा केलेलं आहे किंवा नाही हे सभासदांना समजणं यासाठी नियामक सभेचं नियोजन केलेलं असतं किंवा नियामक सभा घेणं आवश्यक असतं. त्यानंतर दुसरं कारण असतं नियामक सभा घेण्याचं, नियामक अहवाल मंजूर करणे. नियामक अहवाल, आता नियामक अहवाल म्हणजे काय तर नियामक अहवाल याला आपण म्हणतो की ज्या अहवालामध्ये, कारण हा पहिलाच अहवाल असतो, कंपनी आत्ता फक्त चालू झालेली असते, कंपनीची सुरुवात असते आणि त्यामध्ये कंपनीनं आत्तापर्यंत म्हणजे जोपर्यंत सभा किंवा ज्या दिवशी सभा घेतली तोपर्यंत कंपनीनं काय काय प्रगती केलेली आहे, काय काय व्यवसाय केलेला आहे, सुरुवातीच्या नोंदणीपासून रजिस्ट्रेशनपासून अगदी आत्तापर्यंत म्हणजेच नियामक सभेपर्यंत काय काय केलेलं आहे या सर्व बाबींचा एकत्रित अहवाल सभासदांना द्यावा लागतो. त्याला नियामक अहवाल असे म्हणतात. आता यामध्ये काय कंपनी काय करते एवढ्या कालावधीमध्ये, सुरुवातीला कंपनी शेअर्स घेते. अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये कंपनी काय करते, बँकेत स्वतःचं अकाउंट उघडते. बँकेत अकाउंट उघडल्यानंतर रजिस्ट्रेशन मिळतं,
कंपनीचं रजिस्ट्रेशन मिळालं की कंपनी शेअर मार्केटमध्ये स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घेते आणि त्यानुसार शेअर मार्केटला लिस्टेड कंपनी आपली करून घेतली जाते आणि त्यामध्ये नोंदणी करून शेअर विक्री करण्याचं काम कंपनी सुरुवातीच्या काळामध्ये करते. यामध्ये अधिकृत एकूण तुमचं किती तुम्हाला भांडवल लागणार आहे, एकूण शासनाची मंजुरी घेतलेली जे काही भाग भांडवल असतं त्याला ॲथोराइज्ड कॅपिटल असं म्हटलं जातं. आणि कंपनीच्या सुरुवातीच्या काळामध्ये संपूर्ण भांडवलाची आवश्यकता नसते, त्यामुळे कंपनी थोडे थोडे किंवा काही शेअर्स पार्टली शेअर्स विक्रीला काढते, त्याला इश्यूड शेअर्स असं म्हटलं जातं. आणि एकदा कंपनीने विक्रीला काढल्यानंतर जेवढे विकलेले असतात किंवा खपलेले शेअर्स असतात त्याला सबस्क्राईब कॅपिटल असं म्हटलं जातं. आणि मग या आतापर्यंत किती शेअर्स विकलेत आणि किती शेअर्स विकून किती भांडवल कंपनीकडे गोळा झालेला आहे याबाबत सभासदांना माहिती देण्यासाठी नियामक अहवाल तयार करावा लागतो किंवा नियामक अहवालामध्ये याची नोंद घ्यावी लागते. त्याचबरोबर कंपनी सुरुवातीच्या कालखंडामध्ये किंवा प्राथमिक अवस्थेमध्ये किंवा कंपनीची नोंदणी होऊन यंत्रसामुग्री बसवून कंपनीची स्थापना व्यवसाय सुरू होईपर्यंत कंपनी जो खर्च करते याला प्रारंभिक खर्च किंवा प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणतात. आणि हा प्रारंभिक खर्च ज्यावेळेस कंपनीला कोणताही व्यवसाय नसतो किंवा कंपनी व्यवसाय करत नसते, नफा मिळत नसतो, त्यावेळेस जो खर्च करावा लागतो याला प्राथमिक खर्च किंवा प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असं म्हणतात. आणि तो जो किती खर्च झालेला आहे याच्या बाबतीत सुद्धा सभासदांना माहिती मिळावी हा नियामक अहवालाचा उद्देश असतो. त्यानंतर आत्तापर्यंत जे काही जमा खर्च झालेले असतील की कंपनीची नोंदणी करण्यासाठी, बँकेत अकाउंट ओपन करण्यासाठी, त्यानंतर पुढे जाऊन यंत्रसामुग्री खरेदीसाठी जे काही केलेलं आहे किंवा जो काही खर्च केलेला आहे तो संपूर्ण खर्चाची नोंद या नियामक अहवालामध्ये येतो. त्याचबरोबर कंपनी काय करते की कंपनी स्थापन करत असताना कंपनीला स्वतःची जागा विकत घेण्यापासून म्हणजे कोणताही व्यवसाय चालू करत असताना भूमी, भांडवल, त्यानंतर कामगार आणि ह्या सर्वांना एकत्रित आणणारे हे प्रवर्तन, हे समाजातील सर्व घटक असतात, हे एकत्रित करून कंपनीची स्थापना केली जाते किंवा उत्पादनाचे हे 4 घटक आहेत. हे 4 घटक एकत्रित आल्याशिवाय एखादी व्यवसाय संस्था किंवा कंपनी स्थापन होत नाही. आणि याकरिता कंपनी काय करते, स्वतःची उभारणी करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत मिटकॉनसारख्या किंवा वलचंद शुगर एक साखर कारखाना उभारणी करण्यासाठी वलचंद शुगर ही एक कंपनी प्रकल्प उभा करण्यासाठी अस्तित्वात आहे किंवा सरकारच्या वतीनं काही संस्था आहेत किंवा खाजगी काही संस्था आहेत या एखाद्या व्यवसायाची उभारणी करून देत असतात. मग त्यांच्याबरोबर केलेले जे काही करार असतात ते करार कंपनीनं आत्तापर्यंत केलेले करार आणि त्यानंतर कंपनीनं तात्पुरते का होईना परंतु निवडलेले जे काही पदाधिकारी असतात यामध्ये सर्व संचालक असतात, सर्व संचालक मंडळ असतं, त्याचबरोबर कार्यकारी संचालक किंवा व्यवस्थापकीय संचालक किंवा व्यवस्थापक किंवा सचिव यांची नावे, यांचे पत्ते या सर्वांची माहिती भागधारकांना व्हावी म्हणून नियामक सभा घेतली जाते. म्हणून नियामक सभेमध्ये कोणत्या बाबीची गरज असते किंवा नियामक अहवालामध्ये कोणते घटक विचारात घेतले जातात तर त्यामध्ये आतापर्यंतचं भाग भांडवल, जमा खर्चाचा तपशील, प्राथमिक खर्चाचा तपशील, कंपनीनं केलेले वेगवेगळे करार किंवा कंपनी उभा करण्यासाठी केलेले करार, खरेदीदारांच्या बरोबर केलेले करार, त्यानंतर पदाधिकाऱ्यांची नावे आणि पत्ते, एवढा भाग या नियामक अहवालामध्ये एवढ्या बाबी येणं गरजेचं असतं. आणि या सर्व बाबी भागधारकांना समजणं गरजेचं असतं. आणि म्हणून कंपनी स्थापन झाल्यापासून 1 महिन्यानंतर आणि 6 महिन्याच्या कंपनी कायदा कलम 1956 165 अन्वये ही सभा घेणं आवश्यक असतं. आता ही सभा घेत असताना यामध्ये उद्देश असतात. आता नियामक सभा का घ्यायची तर त्यामध्ये कंपनी कायदा 1956 नुसार 165 चे पालन करणं,
त्यानंतर नियामक अहवाल मंजूर करणं. आता हा जो मी नियामक अहवाल सांगितलेला आहे तो नियामक अहवाल भागधारकांच्या सभेमध्ये ठेवला जातो आणि त्याची मंजुरी घेतली जाते. झालेले जे काही खर्च असतात त्या खर्चांना मंजुरी घेतली जाते. प्राथमिक खर्च जे काही झालेले असतात त्या प्राथमिक खर्चाची मंजुरी घेतली जाते. त्याचबरोबर कंपनीनं केलेल्या करारांची माहिती सर्व भागधारकांना दिली जाते. आणि त्याचबरोबर या ठिकाणी काही पदाधिकाऱ्यांची सुद्धा या नियामक सभेमध्ये निवड केली जाते. प्रामुख्याने यामध्ये काही संचालक असतात किंवा हिशेब तपासणीस असतो. हिशेब तपासणी संचालक किंवा चिटणीस हे जे काही पदाधिकारी असतात या सर्व पदाधिकाऱ्यांची नेमणूक या नियामक सभेमध्ये करावी लागते. आणि थोडक्यात काय तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये कंपनी स्थापन झाल्यापासून भागधारकांना जी काही माहिती देणं आवश्यक असतं ती माहिती देण्यासाठी कंपनीच्या आयुष्यात एकदाच जी सभा घ्यावी लागते त्या सभेला नियामक सभा असे म्हणतात. आणि यामध्ये का सभा घ्यायची हा भाग आपण पाहिलेला आहे. नियामक अहवालामध्ये कोणकोणते मुद्दे आले पाहिजेत हे आपण पाहिलेलं आहे. आता याच्या पुढे जाऊन आपण विचार करायचा की ही सभा घेतं कोण किंवा या सभांचं नियोजन करतो कोण. तर या सर्व सभांचं नियोजन करण्याचं काम कंपनीच्या चिटणीसाचं असतं किंवा कंपनीच्या चिटणीसाच्या कार्यांमध्ये सभा घेण्यापूर्वीची कार्य, सभा चालू असताना काय करायचं चिटणीसानं आणि सभा संपल्यानंतर काय करायचं याबाबत चिटणीसाला 3 प्रकारची कामे करावी लागतात किंवा कार्य करावे लागतात. एक सभा सुरू होण्यापूर्वी चिटणीसाला नियामक अहवाल तयार करून घ्यावा लागतो. आता नियामक अहवालामध्ये ज्या काही बाबी घ्याव्या लागतात यामध्ये तुम्हाला सांगितलं की शेअर कॅपिटल किंवा भागभांडवल, झालेला जमा खर्च किंवा झालेला प्राथमिक खर्च किंवा कंपनीने केलेले करार आणि जे काही पदाधिकारी नेमलेले आहेत त्यांची नावे, पत्ते या सर्व बाबी या नियामक अहवालात येतात आणि त्यानुसार नियामक अहवाल तयार करून घ्यावा लागतो. नियामक अहवाल तयार करणं किंवा हे सर्व एकत्रित करणं एवढंच काम त्याचं असत नाही. कारण हे जे तयार केलेलं आहे हे बरोबर आहे किंवा 100% प्रामाणिक आहे, सत्य आहे, खरं आहे यासाठी हिशेब तपासणीकडून किंवा ऑडिटरकडून नियामक अहवालाची तपासणी करून घ्यावी लागते. त्याचबरोबर जबाबदार 2 संचालकांच्या सह्या सुद्धा या नियामक अहवालावर घ्याव्या लागतात. अशा पद्धतीनं सभेपूर्वी चिटणीसाला नियामक अहवाल तयार करावा लागतो. त्यानंतर नियामक अहवाल तयार केल्यानंतर ऑडिटरकडून तो अहवाल तपासून करून किंवा प्रमाणित करून घ्यावा लागतो. त्याचबरोबर कोणत्याही 2 संचालकांच्या त्यावर सह्या असाव्यात अशा पद्धतीनं नियामक अहवालाची मांडणी करून नियामक अहवाल तयार ठेवावा लागतो. त्यानंतर ही सभा घेण्यापूर्वी, नियामक सभा घेण्यापूर्वी त्याला संचालक मंडळाची सभा घ्यावी लागते आणि संचालक मंडळाच्या सभेमध्ये नियामक मंडळाच्या नियामक सभेची योजना किंवा रचना आखावी लागते किंवा नियोजन करावं लागतं. आणि मग संचालक मंडळाच्या सभेमध्ये नियामक सभा निश्चित करून भागधारकांना नियामक सभेची नोटीस सचिवाला पाठवावी लागते. म्हणजे सचिवाचं पुढचं कार्य काय असतं तर भागधारकांना सूचना देणं. भागधारकांना सूचना देत असताना त्या सूचनेबरोबर नियामक अहवाल, कार्यक्रम पत्रिका या दोन्ही बाबी सभासदांना द्याव्या लागतात. आणि हे देत असताना त्याची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याला किंवा रजिस्ट्रारला किंवा निबंधकाला या नियामक अहवालाची एक प्रत द्यावी लागते. बऱ्यापैकी नवीन कंपनी असते तेव्हा निबंधक स्वतः त्या कंपनीच्या नियामक सभेसाठी हजर राहतो किंवा ही एक औपचारिकता असते किंवा त्यालाही बोलावं अशी ही एक औपचारिकता असते. त्याच्या पुढे गेल्यानंतर भागधारकांना सूचना देण्यासाठी त्यांना भागधारकांची यादी करून भागधारकांना ही सूचना किमान सभा चालू होण्या म्हणजे सभेच्या दिवसाच्या अगोदर 21 दिवस अगोदर पोहोचेल अशा प्रकारे व्यवस्था करावी लागते.
म्हणजे भागधारकांची यादी तयार करणे आणि सभेची सूचना देणं, त्याचबरोबर सभेचं नियोजन करणं, हेही काम सचिवाला करावं लागतं किंवा चिटणीसाला करावं लागतं. सभेची व्यवस्था करणे म्हणजे काय, तर सभा ज्या ठिकाणी घ्यायची आहे ते ठिकाण निश्चित असलं पाहिजे. सभा ज्या दिवशी घ्यायची आहे तो दिवस निश्चित असला पाहिजे आणि सभा ज्या वेळेला घ्यायची आहे ती वेळ निश्चित असली पाहिजे. म्हणजे सभेचं ठिकाण, सभेचा दिवस आणि सभेची वेळ ही निश्चित असावी लागते. अशा प्रकारे सभेची व्यवस्था आणि सभेची अरेंजमेंट करण्याचं काम सभा सुरू होण्यापूर्वी चिटणीसाला करावं लागतं. आता ही सर्व सभा सुरू होण्या अगोदरची गोष्ट झाली. आता सभा सुरू करत असताना किंवा नियामक सभा एका विशिष्ट तारखेला घ्यायचं ठरलेलं आहे. कारण एखाद्या कंपनीची स्थापना समजा 1 जानेवारीला झालेली आहे, एका महिन्यानंतर आणि 6 महिन्याच्या आत समजा 31 मार्च झाला, एप्रिलमध्ये यांना सभा घ्यायची आहे. समजा 21 एप्रिलला सभा घ्यायची आहे, तर 1 एप्रिलपर्यंत सर्व भागधारकांना या कार्यक्रम पत्रिका मिळाली पाहिजे, नियामक अहवाल मिळाला पाहिजे. त्यांनाही त्याचं वाचन करून सभेसाठी येता आलं पाहिजे. त्यांच्या काही समस्या असतील, त्यांच्या काही शंका असतील, त्यांच्या शंकांचं निरसन या सभेमध्ये झालं पाहिजे. याकरिता 21 दिवस अगोदर ही सूचना त्याला पाठवावी लागते. त्यानंतर पुढे जाऊन आपण सभा चालू असताना सचिवाला काय काम करावं. आता सभा चालू होण्यापूर्वी किंवा सभा ज्या दिवशी आहे त्या दिवशी समजा 21 एप्रिल 2020ला सभा आहे, दुपारी 1 वाजता सभा आहे. तर 1 वाजता जे काय भागधारक येतात त्या भागधारकांची त्याला नोंद घ्यावी लागते, नोंदणी करावी लागते. मग नोंदणी करण्या अगोदर किती भागधारक आले, किमान कंपनी कायदा 1956 कलम 165 नुसार किमान सार्वजनिक कंपनीसाठी किमान 5 सभासद किंवा 5 भागधारक येणं आवश्यक आहे. आणि 5 भागधारक हे कंपनी कायद्यानुसार त्यांनी निश्चित केलेले आहे. परंतु कंपनी स्वतःची घटना तयार करते, स्वतःचं घटनापत्रक तयार करतं, स्वतःची नियमावली तयार करते. त्या नियमावलीमध्ये किती जनसंख्या असावी हे निश्चित केलेलं असतं आणि त्यानुसार किमान भागधारकांची जनसंख्या पूर्ती झाल्याशिवाय सभा चालू करता येत नाही. आणि म्हणून घनसंख्या सभा चालू असताना जनसंख्या पूर्ती झाल्याशिवाय सभा चालू करता येत नाही. त्यानंतर जे काही भागधारक येतात त्या भागधारकांची उपस्थिती नोंदवावी लागते. भागधारक जेव्हा सभेसाठी उपस्थित राहतात तेव्हा त्यांची उपस्थिती नोंदवून घेण्याचं काम सचिवाला करावं लागतं किंवा सचिवाच्या वतीनं इतर कर्मचारी किंवा त्याला सहाय्य करणारे कामगार किंवा कर्मचारी करत असतात, सेवक करत असतात. म्हणजे सभासदांची उपस्थिती नोंदवण्याची जबाबदारी सभा चालू असताना चिटणीसाची असते. त्यानंतर सभा सुरू झाल्यानंतर अध्यक्षांनी सर्वांचं स्वागत केल्यानंतर किंवा स्वागताध्यक्ष जे काय असतात त्यांनी सर्व भागधारकांचं स्वागत केल्यानंतर अहवालाचं वाचन, नियामक अहवाल जो काही निश्चित केलेला आहे नियामक अहवालाचं वाचन करण्याची जबाबदारी सचिवाची असते. सचिव या सभेमध्ये नियामक अहवालाचं वाचन करतो. वाचन केल्यानंतर ज्या काही उद्देशासाठी सभा चालू झालेले आहे ते उद्देश सर्वांच्या समोर मांडतो. जे काही आत्तापर्यंत जी काय झालेली उलाढाल आहे, कंपनीच्या ज्या काही बाबी आहेत किंवा कंपनी स्थापन झाल्यापासून आजपर्यंत झालेले जमा खर्च आहे किंवा प्राथमिक खर्च आहे किंवा नेमलेले अधिकारी आहेत किंवा त्यांची झालेली निवड आहे, याबाबत सर्व अहवालामध्ये वाचन करतो. आणि त्यानंतर सभासदांना किंवा भागधारकांना बोलण्याची संधी दिली जाते आणि त्यानुसार भागधारकांच्या काही शंका असतील, सूचना असतील त्यांचा आदर करून किंवा ह्या नियामक अहवालाला मंजूर घेण्यासाठी त्यांना आवाहन केलं जातं. आणि त्यानंतर सर्व असे जे काही प्रस्ताव असतात निश्चित केलेले प्रस्ताव पुढे मांडले जातात आणि त्या प्रस्तावाला मंजुरी, भागधारकांची मंजुरी घेतली जाते आणि प्रस्ताव मांडून भागधारकांची मंजुरी घेतल्यानंतर त्यांची ठरावांमध्ये त्या प्रस्तावाचं ठरावामध्ये रूपांतरण होतं इथंपर्यंत. त्याचबरोबर जे काही ठरतं
त्याचं लिखाणकाम करण्याचं किंवा टाचण काढण्याचं किंवा टिफनं घेण्याचं काम सचिवाचं असतं. आता सभा संपल्यानंतर मग पुढं काय? आता सभा या ठिकाणी संपते आणि सभा संपल्यानंतर जी काय सभेमध्ये जे काय झालेलं आहे त्याचं व्यवस्थित पुन्हा लेखन केलं जातं. त्याला इतिवृत्त लेखन असं म्हणतात. सभेमध्ये जे काय घडलेलं आहे, सभेमध्ये जे झालेलं आहे त्याचं लेखन केलं जातं. त्याला इतिवृत्ताचं लेखन किंवा इतिवृत्त लेखन करणं ही सचिवाची त्यानंतरची जबाबदारी असते किंवा त्यानंतरचं कार्य असतं. आता जे काही सभेमध्ये ठरलेलं आहे जे ठरलेलं आहे त्या सर्व बाबींची अंमलबजावणी कशी होईल याची जबाबदारी सुद्धा सचिवाची असते. त्यानुसार निर्णयांची अंमलबजावणी करण्याचं काम सभा संपल्यानंतर त्याला करावं लागतं. त्याचबरोबर सभा झाल्यानंतर आत्ताच तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे रजिस्ट्रारला कंपनी स्थापन झाल्यानंतर पहिल्या नियामक सभेला रजिस्ट्रारला बोलवण्याची प्रथा आहे. समजा रजिस्ट्रार जरी नाही उपस्थित राहू शकले तरी सुद्धा त्या नियामक सभेच्या अहवालाची एक प्रत तुम्हाला पुन्हा द्यावी लागते किंवा झालेल्या सभेची एक प्रत किंवा इतिवृत्ताची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याला द्यावी लागते. अशा प्रकारे नियामक सभा या ठिकाणी पूर्ण होते. या ठिकाणी धन्यवाद.